गोष्ट घडली आहे ती पूर्ण जगाने बघितली आहे. 2022 मध्ये पण जे शिंदे साहेबांनी उठाव केला होता, आज ती पण सगळ्या देशाने त्याची एक नोंद घेतली होती. आणि पुढे होणारे सगळे ऑपरेशन, आज खरं तर म्हणजे त्याची ऑपरेशनची गरज नाही, कारण ओपीडी बेसिसवरतीच ते सगळ्या गोष्टी होणार आहेत. कारण इतर इतकी लोक नाराज आहेत, मग आमदार असो, नगरसेवक असो, खासदारांची नाराजगी तुम्ही बघितलीच आहे. पण आमदार आणि नगरसेवकांची पण तितकीच नाराजगी आहे. आणि लोकांना वेळ न देणं, त्यांची कामं न होणं, आणि या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी नगरसेवक पण नाराज आहेत. ते ओपनली बोलत नसतील तरी मागून येऊन आम्हाला बोलतात, भेटतात. आणि अंतर्गत जो वाद आहे तिकडेही नाराजगी आहे. आणि लवकरात लवकर साधारण शिंदेसाहेब जसं काम करतात, वेळ देतात, तर त्यांना कुठे कुठे वाटतं की अरे शिंदेसाहेब वेळ देतात, तुमच्यासाठी बोलतात, फोन करतात, हे त्यांना दिसतं. आणि कुठे ना कुठे त्यांना पाहिजे की आता आम्ही इकडे येऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं गेलं पाहिजे. नक्कीच. पण आपण जर बघितलं तर साधारण 2/3 इतके नगरसेवक लागणार आहेत. सध्या आपली संख्या किती आहे किंवा जी माहिती मिळते तितकी 20 नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत, हे खरं? साधारण बघा, आता जी चर्चा चालू आहे, सगळे प्रत्येक जण हे सांघिक काम असतं. मी एकटा किंवा हे नाही, सगळे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, हितचिंतक हे सगळे मदत करतात सगळ्यांना जमा करण्यासाठी. असं करून करून साधारण 20 ते 25 लोकांशी संपर्क साधलाय. अजून तो आकडा पुढे पण न्यायचा आहे. साधारण 45 ते 50 पर्यंत हा आकडा न्यायचा आहे. आणि साधारणपैकी या सगळ्या गोष्टींचं जेव्हा एकंदरीत एक होऊ, तेव्हा हे सगळं चित्र तुमच्यापर्यंत आपण पोचवू. तोपर्यंत हा एक साधारण आम्हाला वेळ हा लागणार त्या गोष्टीसाठी. कधीपर्यंत हे सगळं ऑपरेशन आपलं सक्सेस होईल असं? हे बघा, परफेक्ट टाइम, परफेक्ट डेट हे सगळ्या गोष्टी सांगणं कठीण असतं. पण लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी आटपायच्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची ताकद वाढवायची आहे. आज जे म्हणतात की आता काल जी पत्रकार परिषद घेतलीत की तुम्ही उद्धव साहेबांच्या नावाने लढलात, मशालीवरती लढलात, पण त्याच्यामध्ये सोनिया गांधी आणि हाताचं पण योगदान होतं. आणि आज ही वेळ आली आहे की संजय राऊत म्हणतात की काँग्रेस वाढली पाहिजे मग शिवसेना वाढणार. आज पूर्ण उभं आयुष्य शिवसेनेचं काँग्रेसशी भांडण्यात गेलं. आणि आज ही वेळ आली आहे राऊत साहेबांना की आज तुम्हाला शिवसेना वाढवण्यासाठी काँग्रेस वाढावी, हे पत्रकार परिषद किंवा लोकांना बोललं गेलं पाहिजे. याच्यापेक्षा नामुष्की कुठे नाही आहे. आज आम्ही विचारांवरती लढतोय, विचारांवरती आम्ही वाढतोय. आणि आम्हाला गर्व आहे आमच्या शिंदे साहेबांचा की आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेतोय. मुंबई महापालिकेमध्ये जर शिंदेच्या शिवसेनेचं वर्चस्व वाढवलं तर येणाऱ्या काळामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा महापौर बसणार का? असा ना तसा बसणारच होता, पण परत सगळे आले तर ताकद वाढणार, महायुतीची ताकद वाढणार. आणि जी आज एक नॅचरल अलायन्स आहे आमची शिवसेना भाजपाची, त्याच्यात ही सगळी योगदान येईल. आणि आज शेवटी आज लोकांची ताकद वाढणार. मुंबईत काम करण्याचं आमचं एक मानस आहे, तो आज त्यांचं पण कामं होणार, त्यांच्या विभागातली पण कामं होणार. आणि शिंदेसाहेब हा देणारा माणूस आहे. आज सगळे येण्याने त्यांच्या विभागातली कामं होणार, त्यांची अडकलेली कामं होणार. तर हे सगळ्या गोष्टी एक सामूहिकपणे महायुतीच्या स्तरावरती होणार. तुम्ही आता म्हणालात की विभागातली सगळी कामं होणार आहेत, मात्र विरोधक सातत्यानं असं म्हणतात की जाणीवपूर्वक आमचा निधी थांबवला जातो, जाणीवपूर्वक आम्हाला निधी दिला जातो. खास करून दक्षिण मुंबई जो मराठी माणसाला बालेकिल्ला म्हणतात तिथे निधी कमी मिळतो. मुळात आरोप करताना आकडे बघितले पाहिजेत. दक्षिण मुंबईमध्ये किती नगरसेवक हे आमचे आहेत आणि किती त्यांचे आहेत. आज किती आमदार आणि किती नगरसेवक हे किंवा खासदार हे त्यांचे आहेत, हे सामूहिकपणे हे लोकांना माहिती आहेत. आज किती कामं तुम्ही केलीत. आज वरळीमध्ये लोकप्रतिनिधी दिसत नाही आहेत, त्यांचं ऑफिस कार्यालय ओस पडलंय. कोबा करणं हे काम नाही आहे. कुठले रुग्णालयाच्या पत्रासाठी कोणी पत्र दिली आहेत का आमदारांनी, हे तपासावं. या सगळ्या गोष्टी ती मराठी माणसं नाही आहेत का? आज शिंदे साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री असताना जात धर्म कोण बघितला नाही, पण 200-300 करोड रुपये आज रुग्णालयांसाठी दिले. पण आज मला वरळीच्या आमदारांनी सांगावं की एक पत्र जरी दिलंय का त्यांनी रुग्णालयासाठी, का ती मराठी माणसं नाही आहेत का? आज ही जी काही खोटं नरेटिव्ह करतायत हे चुकीचं आहे. आणि याच्यासाठी आज आम्ही एकत्र येऊन आज जे काही एक सामूहिकपणे, फक्त दक्षिण मुंबई नाही पण पूर्ण मुंबईत मराठी माणूस राहतो, आणि सामूहिकपणे त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आम्हाला ही ताकद वाढवायची आहे. आणि शिंदे साहेबांनी म्हणजे गिरणी कामगारांचं जी घरं आहेत ती आपण मुंबईत कशी करू शकतो, बेस्ट कर्मचाऱ्यांची घरं कशी करू शकतो, किंवा पोलीस कर्मचाऱ्यांची म्हणजे जी घरं आहेत
ती कशी मुंबईत करू शकतो ह्याच्यावरती शिंदेसाहेब काम करतात आणि मराठी टक्का कसा वाढवू शकतो हे आमचा धर्म आहे. सर आपण बघितलं तर मनसेचे काही नगरसेवक देखील आहेत आणि ठाकरेंचे जे काही नगरसेवक निवडून आले 60-65 ते सगळे मनसेच्या जोरावर पाठिंब्यावर देखील निवडून आलेले. तर मनसेचं ऑपरेशन करण्याचं पण काही विचारांनी नाही नाही तसं काही नाही आहे. आज आमचं जे श्रेय म्हणजे जे आमचे मित्रसारखे आमचं मनसेशी संपर्क आहे आणि कुठे ना कुठे अशा गोष्टी करण्यात आमचं काही मानस नाही आहे. पण आज 100% जे तुम्ही बोललात की शिवसेना कमीत कमी 25 ते 30 जागेंवरती हे फक्त मनसेच्या मतांवरती निवडून आली आहे. आज स्वतःचं योगदान किती हे शिवसेनेने तपासून बघावं. कमीत कमी 30-35 फक्त हे स्वतःच्या ह्याच्यावरती आले. जर मनसे नसते तर ते कुठेतरी 40च्या आत आटपले असते. तुमच्याकडे येण्यास उत्सुक आहे ते का नाराज आहेत, तिकडे का नाराज आहेत? वेळ न देणं, कामं न होणं, पक्ष नेतृत्व एक महिना वेळ न देणं, त्याच्यानंतर आज काही कामं त्यांच्या विभागातले असतील की एक उपयुक्त म्हणजे आज माझी मंत्री आहेत, माझी आहेत, त्यांनी एक काम फोन केलं तर कामं पटकन होण्यासारखी असतात. पण या सगळ्या गोष्टी न करणं, कुठेतरी क्लार्क किंवा ह्यांच्याकडे फोन देणं, तर या सगळ्या गोष्टी बऱ्याच होण्यासारख्या आहेत की जिथे त्यांची कामं अडकली आहेत. लोकांना तोंड देता देता आता त्यांच्या शाखेत बसून त्यांची कामं होत नाहीत. लोकांना काय तोंड देणार? आता आम्ही निवडून येऊन 4-5 महिने झाले आहेत, तर पुढे कसं गाडी चालवणार? तर या संदर्भात सगळी ती नगरसेवक संपर्कात आहेत की आणखी काही पक्षाचे आहेत? ते लवकरात लवकर आपल्याला कळेल. धन्यवाद. आपला क्रिकेटच्या सभागृह नेत्या किशोरी पेडणेकर आहेत. ते असं म्हणतात की ऑपरेशन टायगर असं काही नाही, आमची संघटना, आमचे नगरसेवक एकही फुटणार नाही, हे जे करतात केवळ अफवा आहेत असं त्यांचं बोलणं. प्रतिनिधी पळवणारी टोळी झाली आहे असं देखील त्यांनी उल्लेख 2014 मध्ये जे खासदार तुम्ही आणलेत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधनं किंवा आमदारकीच्या वेळी ज्या दोन्ही पक्षातनं आणले, मग तुम्ही टोळी नव्हतात का? जेव्हा राजसाहेबांच्या घरी जे त्यांची परिस्थिती नसताना तेव्हा तुम्ही त्यांचे 6 नगरसेवक फोडले, तेव्हा तुमची टोळी नव्हती का? हे सगळं पहिला आधी झाकून बघा स्वतःच्या मनात. तुम्ही कधीच कुठला पक्ष किंवा कुठलीच आमदार नगरसेवक फोडले नाहीत का? तर ह्या गोष्टी बोलण्याआधी स्वतः तपासून बघा. किशोरीताईंना काय त्रास होतोय तो आम्हाला माहिती आहे ना. आज ते विरोधी पक्ष नेते असताना त्यांच्याकडे काही हक्क नाही आहेत. बाहेरून निरोप येतो एनव्हलपमध्ये आणि ती नावं त्यांना डिक्लेअर केली जातात. कधी कधी फ्लोअर मॅनेजमेंट होत नाही, त्यांची नावं पोचत नाहीत महापौरांकडे. 25 वर्ष सत्ता भोगून सुद्धा ही जर परिस्थिती सत्ता म्हणजे शिवसेनेची असेल उबाटाची, तर हे कुठे ना कुठे आम्हालाच दया येते की किशोरीताईंवरती काय होतंय. मग त्यांना काही राहत नाही, मग आम्हाला टोळी बोलावं की आम्हाला काय बोलावं, तर आम्ही स्वखुशीने ते मान्य करू. किशोरी पेडणेकरांनी असं एक वक्तव्य केलंय की त्यांना लचके तोडण्याची चटक लागलेली आहे, मनावर आणि शरीरावर बलात्कार करतायत, असा थेट त्यांनी आरोप केलाय. या गोष्टी किशोरीताईंनी ज्या बोलल्या आहेत, आज त्यांना काय घडतंय त्यांच्या महानगरपालिकेत आम्हाला माहिती आहे. आज आम्ही बघतो त्यांच्यावरती काय प्रसंगावधान होत आहेत. पण या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर आज आम्ही लक्ष ठेवून आहोत. उद्या जर किशोरीताई पण असतील तर आम्ही आज त्यांचं स्वागत करू. पण आम्हाला जे एक माजी महापौर किंवा विरोधी पक्षनेते त्यांच्यावरती जे काही आज होतंय ते आम्ही बघू शकत नाही. आणि आमचे दरवाजे किशोरीताईंसाठी सदैव उघडे आहेत. कधी पण त्यांनी जेव्हा त्यांचं यायचं असेल तर स्वागत आहे. आणि जी नावं आम्ही जेव्हा सांगू तुम्हाला तेव्हा आश्चर्याचा धक्का हा सगळ्यांनाच लागणार. धन्यवाद.